नमस्कार मित्रांनो, कोणीतरी खूप छान म्हणलेलं आहे, जेव्हा आपण स्वतःसाठी गोष्ट निवडतो ती श्रेष्ठ असते, पण जेव्हा देव आपल्यासाठी गोष्ट निवडतो ती सर्वश्रेष्ठ असते. नमस्कार मित्रांनो, आज आपण अशीच एक छान गोष्ट बघणार आहोत. एका गरीब घरात एक मुलगा आणि त्याचे वडील राहत असतात. त्या मुलाला बदाम खूप आवडत असतात. एका दिवशी त्याच्या वडिलांनी त्यासाठी 2 वाटी शिरा तयार केला, बदामाचा शिरा तयार केला आणि त्या 2 वाट्या टेबलवर ठेवल्या. त्या 2 वाट्यामध्ये एका वाटीत 2 बदाम वरती लावलेले होते आणि दुसऱ्या वाटीत बदामच दिसत नव्हते. तेव्हा त्या मुलाला त्या वडिलांनी सांगितलं, आता तू या 2 वाटीमधली तुला जी पाहिजे ती वाटी निवडून घे. त्या मुलाला बदाम आवडत असल्यामुळं त्यानं जे वाटीत वरती बदाम दिसत होते ती वाटी घेतली आणि राहिलेली वाटी त्याने ती वडिलांना दिली. जेव्हा त्यांनी खायला सुरुवात केली तेव्हा त्या मुलाच्या वाटीत ते फक्त 2च बदाम होते आणि त्या वडिलांच्या वाटीमध्ये खाली 4 बदाम निघाले. ते बघून त्या मुलाला खूप वाईट वाटलं की मला बदाम आवडत असताना माझ्या वाटीत 2च बदाम आणि वडिलांच्या वाटीत 4 बदाम. तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला समजावलं, माझ्या बाळा, जीवनात जर तू स्वार्थ बघितलास तर तू कधीच जिंकू शकणार नाहीस आणि जरी जिंकलास तरी तू जिंकून हारल्यासारखाच असणार. आणि त्याच्याच बरोबर जे दिसतं तेच नेहमी खरं असतं असंही नाही. ही गोष्ट त्यांनी त्या मुलाला समजून सांगितली. दुसऱ्या दिवशी अजून एकदा वडिलांनी 2 वाटी शिरा तयार केला आणि आज पण एका वाटीत वरती 2 बदाम सजवले आणि दुसऱ्या वाटीत बदामच दिसत नव्हते वरून. त्यांनी दुसऱ्या दिवशी पण त्या मुलाला सांगितलं, आता तुला पाहिजे ती वाटी निवड आणि राहिलेली मला ठेव. आदल्या दिवशीच्या गोष्टीवरून त्याने लक्षात घेतलं की आता हे 2 बदाम असणारी वाटी त्याने वडिलांसाठी ठेवली आणि ज्या वाटीत वरतून बदाम दिसत नव्हते ती वाटी त्याने स्वतः घेतली. जेव्हा त्याने खायला सुरुवात केली तेव्हा त्याच्या वाटीत एकही बदाम लागला नाही आणि वडिलांच्या वाटीत 2 बदाम होते. दुसऱ्या दिवशीही त्याचा मूड ऑफ झाला, कारण त्याला बदाम आवडत असताना त्याच्या वडिलांच्या वाटीत 2 बदाम होते पण त्याच्या वाटीत एकही बदाम सापडला नाही. तेव्हा त्याला त्याच्या बाबांनी समजावलं की बाळा, जीवनात दररोज नवीन गोष्टी घडत असतात, रोज नवीन अनुभव येतात. घडलेल्या गोष्टींचा अनुभव असणं चांगलंच आहे, पण जीवनात रोज नवीन नवीन गोष्टीला नवीन पद्धतीनं सामोरं जायचं असतं. अनुभव गाठीशी असणं हे चांगलंच आहे, पण त्यालाच धरून राहायचं नाही. रोज नवीन अडचणी येत असतात, रोज नवीन संघर्ष असतो, त्याला त्या पद्धतीने सामोरं जायचं असतं. मुलाला ही गोष्ट समजली. तिसऱ्या दिवशी आणखी त्या मुलाच्या वडिलांनी 2 वाटी शिरा केला. रोजच्याच प्रमाणे एका वाटीत शिऱ्यावर ते 2 बदाम सजवलेले होते आणि दुसऱ्या वाटीत वरून बदाम दिसत नव्हते. त्या दिवशी त्या मुलाला त्यांनी सांगितलं, आता तू निवड, तुला कुठली वाटी पाहिजे. तेव्हा त्या मुलानं विचार केला आणि त्याने वडिलांना सांगितलं, बाबा, आज तुम्ही निवडा, तुम्हाला कुठली वाटी पाहिजे आणि जी वाटी राहील ती मी घेतो. तेव्हा त्याच्या वडिलांनी ती वाटी घेतली ज्या वाटीत वरती 2 बदाम सजवलेले होते आणि राहिलेली वाटी त्या छोट्या मुलाने घेतली आणि ते दोघं शिरा खाऊ लागले. ज्या वाटीमधला तो शिरा खात होता त्याच्यामध्ये त्याला 8 बदाम लागले. ते बघून तो खूप मोठ्याने हसू लागला. तेव्हा त्याचे बाबांनी त्याला आयुष्यातली सर्वात मोठी गोष्ट सांगितली. ते म्हणाले, बाळा, जेव्हा तू इतरांचा विचार करशील, निस्वार्थी भावनेने वागशील तेव्हा तुझ्या बाबतीत सर्व चांगलंच होईल आणि जेव्हा देव तुझ्यासाठी काही गोष्टी निवडेल ती सर्वश्रेष्ठच असणार आहे. मित्रांनो, आपल्याला या गोष्टीतून एवढंच समजतं की आपण जे इतरांसाठी निस्वार्थी भावनेने करतो आपल्यासोबतही तसंच खूप छान होतं, खूप चांगलं घडतं आणि देवाने आपल्यासाठी
निवडलेली प्रत्येक गोष्ट ही सर्वश्रेष्ठच असते. मित्रांनो, जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल. धन्यवाद.